shine like a pearl up on the ocean. Come and feel me. Come on here. जो इकरार हुआ तो क्यों ना मैं भी हुआ मुझे भी प्यार। तुम जो आए जिंदगी में बात बन गई। इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई। सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday। नमस्कार, मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। माझ्या डिअरेस्ट हजबंडचा आज बर्थडे आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे। लोकेशन मिळायला खूप जास्त धावपळ झाली, बट फायनली पोहोचलो आणि जेवढं कॅल्क्युलेट केलं होतं त्यापेक्षा जास्त डिले झाला आणि प्रिशिका आणि मी तयार झालो छान छान, पण गाडीवर येताना प्रिशिकाचा सगळा अवतार खराब झाला आहे का प्रिशा। आणि आता आम्ही मामाची वाट बघतोय, मामा येतोय, तो डायरेक्ट ऑफिसमधून इथं येतोय, तर बघूया मध्ये कसं आहे। तर सुंदर अशा डेकोरेशनच्या ठिकाणी आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहे, जे की आहे PCMC मध्ये सेलिब्रेशन हाऊस या नावाने। थांब ना, टेस्ट चालू आहे ना। बर्थडे ज्याचा होता त्याच्यापेक्षा तर माझी एक्साइटमेंट लेवल एवढी हाय होते की मला बाहेर 2 मिनिटं पण वाट बघितली जात नव्हती। यांचा बर्थडे म्हटला की माझी 1 महिन्यापासून प्लॅनिंग असती, पण यावेळेस तसं काहीच झालं नाही कारण खूप बिझी होते मी। पण लास्ट मोमेंटला 3-4 दिवस अगोदर मला हा प्लॅन सुचला आणि मी तो एक्झिक्यूट केला आणि तो खूप छान प्रकारे एक्झिक्यूट झाला। त्यांना खूप छानही वाटलं, त्यामुळे मी खूप आनंदी होते। अक्सर ही चाहत के हाँ सपने संजोता था, पहले भी धड़कन के पर अब जो होता है हो हुआ है तुझे एंट्रीला हे सॉन्ग लावण्याचं एकच कारण होतं की 10-12 वर्षापूर्वी जेव्हा फर्स्ट टाईम हे गाणं रिलीज झालं होतं आणि यांनी माझा फर्स्ट टाईम बर्थडे सेलिब्रेट केला होता, तो पण खूप मोठा केला होता, त्यावेळेस हेच सॉन्ग त्यांनी एंट्रीला लावलं होतं आणि अजूनही सोबत आम्ही ते सॉन्ग ऐकलं तर आम्हाला तीच क्षण आठवतात आणि तीच फिलिंग पुन्हा येते, त्यामुळे आमच्यासाठी ते गाणं खूप स्पेशल आहे। सो चला मग जास्त उशीर न करता आता आपण केक कट करूयात आणि यांचं बर्थडे सेलिब्रेशन सोबत करूयात। सो तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। होप्स तुम्हाला आवडलं असणार आणि यांना पण खूप आवडलं। पल्लवी मी असते ना मग केला असं 30 तारखे रात्रीच। इंस्टाग्रामचा रील आणि यूट्यूबचे शॉर्ट्स बघण्यामध्ये आपल्याला खूप इझी वाटतं, पण ते ॲक्च्युअलमध्ये तेवढं इझी नसतं। एक ड्रीम प्रपोजल जे की मी आधी पण केलं आहे आणि आताही करण्याचा प्रयत्न केला, पण यांचं बघा कसं असतं। आम्ही दोघं तर खूप जास्त एन्जॉय केला बर्थडे सेलिब्रेशन आणि स्पेशली प्रिशकाने खूप एन्जॉय केलं कारण तिला तो टेंट, ते टेडी बेअर, ते बलून्स वगैरे आणि तिथलं एन्व्हायरमेंट खूप छान वाटत होतं। तसंच खायलासुद्धा खूप जास्त होतं तिथं, त्यामुळे खूप मज्जा पण आली। त्यानंतर आम्ही काही फोटो सेशन केले।
सो अशा प्रकारे खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन इथे झाला. तसेच आमचा क्वालिटी टाईम स्पेंडसुद्धा इथे आम्ही केला. प्रिशकाने पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही कोल्ड्रिंक्स आणि सँडविच एन्जॉय केले. त्यानंतर बराच उशीर झाला होता, घरी पण यायचं होतं आणि जेवणही बाकी होतं. त्यामुळे मनसोक्त फोटो आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. अनिलला गुड बाय म्हणालो, कारण त्याला जायचं होतं घरी संभाजीनगरला. छान आहे ना. सो बड्डे सेलिब्रेशन करून झाल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट हाफ आवरचं डिस्टन्स ट्रॅव्हल करून एका ठिकाणी जेवायला आलो आहे, जे की येतं नेगडी नाही KSB चौकाशीचं टक्स म्हणून हॉटेल आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. आम्हाला मागच्या वेळेसही आवडले होते, ह्या वेळेसही खूप सुंदर आहे. इथे आम्ही तिघांनी छानपैकी डिनर एन्जॉय केला आणि नंतर खूप उशीर झाला म्हणून घरी आलो होतो, कारण उद्या होती प्रिशकाची गॅदरिंग. त्यासाठी आम्हाला लवकर उठायचं होतं आणि पोचायला पण आम्हाला जवळपास अर्धा घंटा अजून लागणार होता. काय बघताय बघायचं? कोण म्हणतं फक्त नवऱ्याने किंवा बॉयफ्रेंडनेच आपल्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला चांगलं गिफ्ट द्यावं किंवा सेलिब्रेशन करावं? आम्हीही करू शकतो. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.